शक्तिपीठचे सांगलीतील रेखांकन बदलले. नव्या रेखांकनाला मान्यता. खानापूर पलूस वाळवा तालुक्यातून महामार्ग जाण्याची शक्यता. कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यात झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाचे रेखांकन बदलण्यात आलेलं आहे. या नव्या रेखांकनाला राज्य शासनाने बुधवारी मान्यता दिली. मात्र गावनिहाय अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच बदललेला मार्ग कसा असेल हे स्पष्ट होणार आहे. राज्य शासनाने नागपूर गोवा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या शक्तिपीठ महामार्ग रेखांकनाला 7 एप्रिल 2024 रोजी मान्यता दिली. त्यानुसार हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या 802.59 किलोमीटर देण्यात आले. लांबीच्या या महामार्गाच्या आखणीस मान्यता. या प्रस्तावित महामार्गाला विविध ठिकाणी विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात मोठा विरोध झाला. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा तालुक्यातील मंजूर आखणीची भूसंपादनाची अधिसूचना दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी रद्द करण्यात आली आणि त्यानंतर 28 ऑगस्ट 2025 रोजी पवनार ते सांगली दरम्यानची आखणी कायम ठेवण्यास मान्यता देऊन उर्वरित आखणीचे उपलब्ध सर्व पर्याय आणि संभाव्य पर्याय जिल्हा रस्ते विकास महामंडळाने तपासून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते आणि यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने या महामार्गाशी संबंधित लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्याशी चर्चा करून प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार विविध पर्यायी आखणींचा अभ्यास केला आणि त्यानंतर तुलनात्मकदृष्ट्या सर्वाधिक सुयोग्य अशी सुधारित आखणी अंतिम करून प्रस्तावित केली. त्यानुसार राज्य शासनाने वर्धा, यवतमाळ, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमधील आखणी कायम ठेवून नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील मूळ मंजूर आखणी सुधारणा केली. तर सातारा जिल्ह्याचा या महामार्गात नव्यानं समावेश केला आहे. त्यानुसार आता दिग्रस तालुका जिल्हा वर्धा ते बांदा तालुका सावंतवाडी ते जिल्हा सिंधुदुर्गपर्यंत 856.76 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाच्या रेखांकनाला मान्यता दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.